Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। महाविकास आघाडीचे नेते, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मी त्यांच्या निवडणूक दौऱ्यामध्ये चर्चा करणार आहे। असं खूप जण म्हणतात की उद्धव ठाकरेंना पकडणं खूप डिफिकल्ट असतं इंटरव्ह्यू। पहिलं म्हणजे पण आधी तुम्हाला धन्यवाद, नमस्कार। तुम्हाला धन्यवाद खरं तर की तुम्ही आज इंटरव्ह्यू नाही, मला पकडणं मुश्किल म्हणजे मी काय डॉन थोडी आहे। इंटरव्ह्यू साठी पकडणं मुश्किल अच्छा, आहे असं मला डॉन को पकडना मुश्किल ही नहीं काय है ना, तसा है की काय नामुमकिन है। तुम्ही डॉन लेकिन मोदी है तो मुमकिन है, लेकिन मुझे पकडना नामुमकिन है। नाही, तुम्ही डॉन नाही पण तुम्ही फोटोग्राफर आहात। येस, आणि सध्या तुम्ही ते व्हिडिओग्राफी वगैरे करताय, 2-2 व्हिडिओ तुम्ही रिलीज हो केले आणि तुम्ही स्वतः व्हिडिओ काढताय तो की कोणी Yes. तुम्ही स्वतः काढताय? मला कॉलेजमध्ये शिकल्याचा आता फायदा व्हायला लागला फोटोग्राफी, कसं काय? आणि त्याच्याबद्दल मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो की आणि मला 1-2 तुमच्या व्हिडिओग्राफरने सांगितले, साहेब आमच्यापेक्षा तुमचा कॅमेरा जास्त स्टेडी आहे। म्हटलं तेवढं कॉलेजमध्ये शिकलेलो मी। पण त्यातले जे डायलॉग्स आम्ही ऐकत होतो, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत होतात बेसिकली। सामनाचा संपर्क पण आहे ना, तुम्ही पत्रकार म्हणून पण त्यामुळे 2-in-1 चा उपयोग झाला। तुमचा संवाद खूप इंटरेस्टिंग होता। त्यानं तुम्ही विचारत होता तुम्ही कुठून आलात। नाही, हे खरं आहे। काय होतंय, खास करून दिवाळीमध्ये शुभेच्छा द्यायला दरवर्षी अगदी माझी बाळासाहेब असल्यापासून हे सगळे शिवसैनिक हजारोच्या संख्येने येतात। यावेळेला मला जरा विचित्र वाटलं, काही ज्या आमच्या महिला कार्यकर्त्या आल्या आणि त्या थोड्याशा चिडलेल्या होत्या। त्यांचं म्हणजे, साहेब आम्हाला आमच्या पर्स पण तपासल्या गेल्या। एवढं नाही बरोबर, महिलांच्या पर्स तपासणं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाही, अजिबात नाही। आणि मग इथपर्यंत तुम्ही जाणार असेल तर मग मी तुमचा खिसा काय नाही तपासायचा, कारण मी मतदार आहे, माझ्या मतावरती सरकार बनतं आणि त्या सरकारचे तुम्ही जर का नोकर असाल तर तुम्ही जनतेचे पण नोकर आहात। पण तर जनतेला हा जसा तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे तसा जनतेला पण तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे, कारण तुम्ही पण मतदार आहात। नाही, पण निवडणूक आयोगाने त्याच्यामुळे निवडणूक आचारसंहिता ही मतदार वेगळा आणि तो निवडणूक आयोगाचा अधिकारी आहे, तो मतदार नाहीये का? तो पण मतदार आहे, त्याच्यामुळे त्याचेही चेकिंग हे मतदाराला करण्याचा पूर्ण अधिकार आहे। नाही, पण निवडणूक आयोगाने तुमच्या आरोपानंतर, तुमचा जो व्हिडिओ आल्यानंतर त्यांनी रिलीज काढला आणि त्यांनी सांगितलं की पंतप्रधानांचं असेल, अमित शहाचं असेल, देवेंद्र फडणवीस, शिंदे सगळ्यांच्याच तर हेलिकॉप्टर चेक झालेले आहेत। कुठे दाखवा ना। तुम्हाला राग का आला? राग नाही आला मला, रागच नाही आलेला मला जो कायदा आहे तो मोदींना पण लागला पाहिजे आणि त्यांचं म्हणणं केलंय आम्ही म्हणून। दाखवा ना कुठे केलं। अहो, आज मी सांगितलं ना तुम्हाला, औसा ते उमरगा हेलिकॉप्टरने जायला एक 20-25 मिनिटं उशीर केला, कारण मोदीजी लँड होणार ते सोलापूरला। मग त्यांच्यासाठी तुम्ही आसमंत बंद करता, त्यांच्या काय बॅगाचे सिक्युरिटी प्रोटोकॉलमुळे पूर्ण नाही, पण ते पंतप्रधान म्हणून नाही ना आले, स्टार प्रचारक म्हणून आले। मग स्टार प्रचारक म्हणून मला ज्या काही सुविधा असतील त्याच त्यांना मिळाल्या पाहिजेत। मग त्यांच्या सुविधा मला देता का? त्यांची समजा वायुदलाची विमानं असतील देता मला, वायुदलाची हेलिकॉप्टर किंवा अन्य कोणती हेलिकॉप्टर असतील देतात। आणि बाकीच्यांच्या जीवनात येऊन म्हणजे रस्त्याने रोड शो केला तर सगळं बंद, दुकानं बंद, हे बंद, हे नाही चालणार। म्हणून जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की निवडणूक काळामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी येता कामा नये, कारण ते देशाचे पंतप्रधान असतात, पक्षाचे नाही। जर मोदी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत असतील तर तो संविधानाचा अपमान आहे। त्या शपथ घेतलेली असते की मी कोणाशी भेदभावाने वागणार नाही। मग मोदी भाजपच्या प्रचाराला जाणार असतील तर मग अपक्षाच्या प्रचाराला पण जायला पाहिजे, पक्षाचा तो सोडाच की त्यांच्याच विरोधात की हा माझा पक्षाचा उमेदवार आहे, हा त्याच्या विरुद्ध अपक्ष आहे, दोघांनाही मत द्या। करतात का असं? आणि त्यांना विमान लँड करण्याच्या वेळेला माझं हेलिकॉप्टर थांबवून ठेवलं, त्यांना सांगायचं होतं की उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर उडतंय, मारावरती एक फेरी, तर मी लोकशाही म्हणेन। तुमचं म्हणणं हा जो भेदभाव आहे ना त्याच्यावरती माझा आक्षेप आहे। लेव्हल प्लेइंग फील्ड देत नाही। माझ्या बॅगा तपासण्यावरती आक्षेपच नाही, उलट माझं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने एक माणूस आणि एक गाडी द्यावा, माझं ओझं कमी होईल, माझ्या बॅगा त्यांनी घेऊन जावं, कपडे पण त्यांनी धुवावे, फक्त रोज सकाळी मला द्यावे। कारण तुमचं मी त्याच्याबद्दल एक वाक्य ऐकलं की तुम्ही त्यांना सांगत होतात की तुम्ही आता बॅग खोला नंतर मी खोलतो म्हणून, तर ते म्हणजे काय पोलखोल होतं काय? नाही, म्हणजे हेच की तुमचा हा जो काही तफावत आहे ती आणखीन मी लावून धरणार आहे, आणखीन लावून धरणार।
कारण हे निवडणूक आयोग ज्याने माझं पक्ष आणि चिन्ह चोरलं त्यांच्या स्टेटमेंटवरती मी विश्वास ठेवायला लागलो तर कसं चालेल? कुठेतरी या निवडणुकीमध्ये म्हणजे निवडणुकीपूर्वी कारण आपण लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा बोलतोय म्हणून की तुमच्या दृष्टीने लोकसभा निकालांचं आकलन काय? कारण याचं वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं जात आहे. काही जण म्हणतायत की जी विशिष्ट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होती त्याचा राग व्यक्त झाला. काही जण म्हणतायत की शेतकऱ्यांचा राग किंवा लोकांचा राग होता तो व्यक्त झाला. भारतीय जनता पार्टी आणि यांचं म्हणणं आहे की मुस्लिम समुदायाने म्हणजे तुमचं ते काय डीएमके कॉम्बिनेशन होतं, दलित मुस्लिम कुणबी, हे तुमच्या अवतीभोवती उभं राहिलं. बद्दल तुम्ही बोललात. काल परवाकडे तिकडे विदर्भात का कुठे भाजपचा नेता कुणबी समाजाबद्दल किती वाईट पद्धतीने बोललाय बघा, किती वाईट पद्धतीने बोललाय. आणि एवढं वाईट बोलल्यानंतर कुणबी समाजाने पुन्हा भाजपला मतं द्यावी अशी भाजपची अपेक्षा आहे. पण मुसलमानांचं काय? मुस्लिम समुदायाने पहिल्यांदा तुम्हाला मुसलमानांबद्दल मतदान केलं. हो, पण मग त्याच्यात पोटात दुखणार का काय? प्रॉब्लेम काय? अडचण काय तुम्हाला म्हणजे त्यांना? नाही, त्यांचं म्हणणं हा वोट जिहाद आहे. त्यांनी टॅक्टिकल वोटिंग केलं की बाळासाहेब एकेकाळी म्हणायचे ठीक की आहे. बाळासाहेब एकेकाळी म्हणायचे की मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या म्हणजे कळेल नाही की ते रांगून चालन होणार नाही 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 हे जे घडलं होतं त्यावेळेला ते कव्हर होतं किक देम आउट, पण ते त्यावेळेला त्या बाळासाहेबांचं वाक्य अर्ध तोडलं गेलं होतं. अनिता प्रताप यांचा इंटरव्ह्यू हा, होता. आणि ते त्याच्यामध्ये असं होतं की ज्यांना म्हणजे असं चालत कारण मी पण तेव्हा लहान होतो की जे देशद्रोही आहेत किंवा देशाच्या विरोधात आहेत, किक देम आउट हे त्यांना उद्देशून होतं. ते वाक्य तोडलं जसं भाजपाच करतं ना तसंच त्यांनी केलं होतं. वाक्य अर्ध तोडलं होतं आणि ते छापलं होतं. त्याच्यावरती बाळासाहेबांनी तेव्हा खुलासा पण केला होता की बाळासाहेब कधी असं म्हणाले नाहीत की सगळे मुसलमान गुन्हेगार आहेत किंवा सगळ्यांना हाकलून द्या. नाही, देशद्रोही आणि देशप्रेमी. अनेकदा बाळासाहेबांनी सांगितले की त्यावेळेला आपल्या क्रिकेट टीमचा कॅप्टन हा अझरुद्दीन होता. मोहम्मद अझरुद्दीन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ए आर अंतुले हे बाळासाहेबांचे मित्र होते. दिलीप कुमार होते मित्र. किरमाणी आपल्या टीममध्ये होता. तर बाळासाहेब म्हणाले जो देशासाठी लढतोय देशासाठी खेळतोय तो माझा आहे. नाही, पण आता काय झालंय हे त्यांच्या सोयीनुसार म्हणजे काय त्यांनीच एक शब्द काढला ना, फेक नरेटिव्ह, हा ते करतायत. नाही, म्हणजे त्यांनी आता उदाहरणं दिली. उदाहरणार्थ की जसं संजय दिना पाटील जिंकले तर शिवाजीनगर मानखुर्दमधनं 85,000चा लीड एकदम मिळाला आणि बाकी ठिकाणावरनं कमी लीड होता. धुळ्याची सीट असेल तर मालेगाव मधनं जो लीड मिळाला विधानसभेतनं की 1,96,000 महाविकास आघाडीला आणि फक्त 4,500 भारतीय जनता पार्टी, त्याच्यातनं ते जिंक. हे अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की मुस्लिम मतांच्या आधारावरतीच फक्त महाविकास आणि म्हणून ते वोट जिहाद आणि त्याच्यानंतर त्याला काउंटर मग भाजपनी मुसलमानाला मतदानाचा अधिकार नाही असं भाजपचं म्हणणं आहे का? काय त्यांना म्हणायचं काय? आणि मग मेहबूबा मुफ्ती बरोबर ते बसले, त्या कोण आहेत? मुफ्ती मोहम्मद सईद कोण आहेत? त्यांच्याकडे आता मी म्हटलं ना की चंद्राबाबूंचा जाहीरनामा तुम्ही पाहिलात का? त्याच्यात त्यांनी काय काय मुस्लिम समुदायाला दिलेले आहेत. नितीश कुमारचं काय? मग त्यांनी करतात तो सत्ता जिहाद नाही का? हा सत्ता जिहाद आहे. म्हणजे सत्तेसाठी आम्ही काही केलं तरी चालेल पण तुम्ही करायचं नाही. आता मुसलमानांनी मला मतं दिली कारण मी अनेकदा सांगितले की माझं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व वेगळं आहे. नाही, पण ते आधी तुम्हाला मतदान करत नव्हते. ते भाजपला मी लाच घातल्यानंतर ते मला करायला लागले. म्हणजे तुमचं भाजपचं फाटल्यानंतरच करायला फाटलं नाही, मी फाडलं. म्हणजे बेसिकली भाजपच्या विरोधात ह्याचं कारण का की भाजपचं जे थोतांड आहे त्याला मी हिंदुत्व मानायला तयार नाही. मी जाहीर सभेत अनेकदा बोलतो की भाजपचं हिंदुत्व हे घरं पेटवणारं हिंदुत्व आहे आणि माझं हिंदुत्व हे घरातल्या चुली पेटवणारं हिंदुत्व आहे. तुम्ही कारण नसताना घरं पेटवायची आणि त्यांच्या होळ्या पेटून तुमच्या पोळ्या भाजायच्या, हे कसं काय हिंदुत्व होऊ शकतं? पण एकूण या सगळ्या कार्यकाळामध्ये गोंधळाची परिस्थिती बरं, आणखीन एक सांगतो. जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत युतीत होतो 95 ते 99 त्याच सुमारास मुंबईमध्ये तो मोठा इस्तेमा झाला होता. तेव्हा भाजप सोबत होता. का नाही भाजपने आक्षेप घेतला? लाखो लोक तिकडे देशातनं नाही परदेशातून आले होते. आमच्या बाजूला जिकडे आज बुलेट ट्रेन बनवतात अहमदाबादला जायला, तिकडेच इस्तेमा झाला होता आणि लाखो लोक आले होते. गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते. का नाही त्यांनी आक्षेप घेतला? मोदी नवाज शरीफचा केक खाऊन आले. का नाही आक्षेप घेतला? अडवाणी साहेब तर जिनाच्या कबरीवरती डोकं टेकवून आले. का नाही आक्षेप घेतला? मग हा कुठला जिहाद आहे?
लाचार जिहाद का काय म्हणायचं याला? पण मग बेसिकली तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे, मुसलमानांनी आम्हाला मतं दिलं तर काय फरक पडतो? शिवसेना अजून तशीच नाही नाही, शिवसेना तशीच आहे. आहे. जोपर्यंत तुम्ही काँग्रेस बरोबर आहात किंवा नाही नाही, एक भाजप- सांगतो, लोकसभेच्या वेळेला मुंबईमध्ये चिता कॅम्प आहे, हो. तिकडे मी सभेला गेलो होतो. मला वाटतं कदाचित शिवसेनेची ती पहिली सभा असेल किंवा शिवसेनेचा कोणता नेता तिकडे पहिल्यांदा गेला असेल. पूर्ण रस्ता गच्च भरून गेला होता, जिथपर्यंत दिसेल तिथपर्यंत लोक होती. 90%हून जास्त तिकडे मुस्लिम होती. आणि मी त्यांना विचारलं की माझं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे की नाही, आणि त्यांनी सगळ्यांनी हात वर करून सांगितलं की मान्य आहे म्हणून. मी कधी कोणाची खोटं नाही बोलत. पण तेव्हा त्याच्यामुळे कसं झालं ना की तुमची जी वोट बँक होती ती स्प्लिट झाली नाही आणि झाली. ती तुम्हाला मिळालेली आहे. हो, कारण माझी वोट बँक ही निष्ठावंतांची आहे, गद्दारांची नाहीये. पण जे ऍडिशनल तुम्हाला म्हणजे तुमचं 19% जे काही मतदान होतं ते तर कमी झालंच आहे. जे काही लोक नाही, त्याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या. एक तर त्यांनी काय, हा सगळा चोरबाजार आहे भाजपचा. म्हणजे नीट समजून घ्या. तुम्हाला वाटेल मी काहीतरी त्वेषाने बोलतोय किंवा द्वेषाने बोलतोय. मी भाजपला भाकड जनता पक्ष म्हणतो तो एवढ्यासाठी की भाजप काही निर्माण नाही करू शकला. ना त्यांनी विचार दिले, ना त्यांनी नेते दिले, ना त्यांनी आदर्श दिला, ना काही दिशा दिली. त्याच्यामुळे त्यांचा जो भाकडपणा आहे तो भाकडपणा ते लपवायला दुसऱ्यांची लोक चोरतायत. मग वल्लभभाई चोरले, त्यांनी त्यांचा पुतळा केला. ह्याच वल्लभभाईने RSS वरती बंदी आणली होती. हे असे 1948 नंतर. त्याच्यानंतर नेताजी सुभाषबाबूंचं त्यांनी हे करायचं बघितलं. त्यांची मला वाटतं नात जर्मनीत राहते, तर त्यांनी सांगितलं पहिल्यांदा तुम्ही ठरवा की नेताजी कुठल्या विचारसरणीचे होते आणि तुम्ही कोणत्या विचारसरणीचे आहात. तर हे सगळं चोरबाजार चाललाय त्यांचा. पण आणि तो चोर बाजार आता तो त्यांनी त्याचा बाजारच पाडलाय सगळीकडे, इकडे इकडे त्यांचे उमेदवार देऊन. पण तरी सुद्धा आता तुमच्याकडनं 40 लोक गेले आणि एनसीपीत पण तसंच गेलंय. पण मी बघतोय की पवार साहेबांनी तिकडे आता समरजित घाटगेंना घेतलं किंवा राजेंद्र शिंगणेंना परत घेतलं किंवा अशा पद्धतीने त्यांनी टॅक्टिकली अनेक लोकांना बरोबर घेतले आणि तिकडे त्यांनी उमेदवार दिले. तुम्ही मात्र तसं केलेलं बघायला मिळत नाही. काय कारण आहे? म्हणजे तुम्ही नवीन लोक उभे केलेत त्या मी ठिकाणी, नवीन लोक उभी करतोय. तुम्हाला आता जुने लोक नकोच आहेत जे काही गेलेत ते. गद्दार. कारण जुने लोक आज सुद्धा माझ्यासोबत आहेत, निष्ठावंत जे बाळासाहेबांपासूनचे आहेत. आणि मी जिथे जिथे जातो, आता हे सोलापूरमध्येच बघा ना, काही जुने त्यांना कंटाळून गेलेली लोक परत आली. पण हे शिवसेना संपवायला निघाली, याला मी कसं काय परत घेऊ? म्हणजे तुम्हाला नेते परत आलेले नको आहेत, पण कार्यकर्ते नाही, आले नेते तर- नाही, नेता हा शब्द वेगळा आहे. हे गद्दार आहेत, हे गद्दार आहेत. मला गद्दार नको आहेत. पण पॉलिटिकली हे स्मार्ट मानलं जात नाही ना. मला तसं राजकारण नाही करायचंय, तसं राजकारण नकोय. आणि माझ्याकडे लोकांची कमी नाहीच आहे. मी जे नेहमी सांगतो ना की निसर्गाचा नियम आहे, सडलेली पानं झडतात आणि नवीन कोंब उगवतात. तुम्ही सडलेली पानं गळलेली पुन्हा चिकटवत बसलात तर तुमचं झाडच वाढणार नाही. नाही, पण पुन्हा 30 सडलेली पानं, त्याला कीड लागले, जाळी पडले, तीच अरे आपलं जुनं पानं घेऊन फेविकॉलनी चिकटवत बसला, किती काळ टिकणार ते? नाही, पण एक कारण ते इंटरेस्टिंग एकदा सडलेलं पान ते पुन्हा टवटवीत होऊ शकत नाही. नाही, पण उद्धवजी एक इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये दिसते. कारण कसं आहे की परिस्थिती थोडी विचित्र आहेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, पण तरी सुद्धा असं दिसतं की आता उदाहरणार्थ भाजपतले लोक तुम्ही घेणार, त्यांना उमेदवारी देणार, पण ते जर तुमचेच लोक गेलेले परत येत असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे का त्याच्यात? आहे. ह्याचं कारण का, पक्ष फुटणं आणि पक्ष संपवणं. आजपर्यंत राजकारण म्हटल्यानंतर आहे ना, पवार साहेबांनी पण आमची फोडलेली माणसं, अगदी भुजबळ पण तिकडे गेले होते, ते अनेकदा एक्झाम्पल दिलं जातं, अनेकदा जातं. पण त्यांनी कधी पक्ष, नाव, चिन्ह, अगदी बाळासाहेबांच्या फोटो सगळं चोरण्याचा नाही प्रयत्न केला, जो भाजपने अमित शहानी केला. म्हणजे त्यांना शिवसेना त्याच्यात फरक आहे त्या दोन गोष्टींमध्ये आहे. फरक आहे. अमित शहा आणि भाजप शिवसेना संपवायला निघाले. कारण त्यांना माहिती आहे मेंढेचा उपयोग काही काळच राहील. मेंढेच्या पाठी जनसमर्थन नाहीये. त्यांच्या डोक्यावरचा अमित शहा आणि मोदींचा हात निघाला, जो निघण्याची वेळ आली. कारण काल परवाकडे अमित शहानी जाहीर केले की देवेंद्र त्यांचे पुन्हा मुख्यमंत्री असतील. नाही, ते म्हणतात की आम्ही नंतर बसू आणि ठरवू. नाही, नंतर नाही, त्यांनी सांगितलं ते. तर म्हणजे त्यांचा उपयोग वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे. तर त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना माहितीये की महाराष्ट्र लुटण्याच्या आड जर कोणी येऊ शकत असेल ती शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे. त्याच्यामुळे त्यांनी, तुम्ही बघा, एक मी मध्ये आता झाले गेल्या आठवड्यापासून मी आधीपासून मी लोकांना प्रश्न विचारतो की तुम्ही जर का एकूण राजकारणाकडे बघाल तर मी आता तुम्हाला विचारतो, नावं घेतो त्यांचे ओरिजिनल पक्ष. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा ओरिजिनल?
युनायटेड शिवसेना. नाही मग शिवसेना युनायटेड नाही, शिवसेना एकच आहे. ओके. मी शिवसेनेचं नाव निवडणूक आयोगाचा अधिकारच नाही दुसऱ्याला देण्याचा, तो मी आम्ही तर मानत पत्रकार म्हणून तसंच नाही नाही बघा. पत्रकार नाही, मी शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून मानतो. ओके. कारण शिवसेना हे हे खूप नाव इंटरेस्टिंग आहे. आता उलटा इंटरव्ह्यू सुरू झालाय. नाही नाही शिवसेना हे नाव निवडणूक आयुक्ताच्या वडिलांनी नाही दिलं, माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते मी नाही देऊ देणार. तर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा? शिवसेना. बरोबर आहे. दोन्ही सभागृहाचे सभापती कोणत्या पक्षाचे? राहुल नार्वेकर शिवसेना ओरिजिनल एनसीपी शिवसेना तेच म्हटलं शिवसेना एनसीपी. नाही नाही ओरिजिनल अगदी पहिली. त्याचं, म्हणजे नदीचं मूळ आणि ऋषीचं शिवसेना, कुळ शिवसेना. तसं ह्याचं कुळ शोधायला गेलं तर शिवसेना, NCP, शिवसेना. म्हणजे कुळ शिवसेना बीजेपी. शिवसेना एनसीपी बीजेपी. बरोबर आहे. म्हणजे शिवसेना ना. विधान परिषदेचं नीलम गोरे शिवसेना. बरोबर आहे. दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शिवसेना आणि विधान परिषद ऑफकोर्स शिवसेना. म्हणजे सगळे वरची शिवसेना. अर्ध्याधिक मंत्री शिवसेना. अर्ध्याधिक त्यांच्यातले सगळे आमदार शिवसेना. मग हे सगळं तुम्हाला चालतात, पण तुम्हाला अडवणारा उद्धव ठाकरे नाही चालत, हा त्याचा अर्थ आहे. नाही पण ते तर सोडून मग आले ते ना. सोडून नाही आले, त्याला पक्षात तर इकडे तिकडे जातात ना. त्याला शिवसेना नाही 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 पक्षात जातात ते कदाचित मी क्षम्य म्हणेन. आज सुद्धा माझ्या व्यासपीठावरती अनेकांनी शिवसेनेत परत प्रवेश केला. म्हटलं अरे तुम्ही कधी गेला होतात? नाही साहेब ते स्थानिक पातळीवरती असं झालं तसं झालं. ठीक आहे, पण त्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न नाही केला. यांनी तर मिंदेनी मोदी आणि शहांचे आभारच मानले की त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांनी नाव आणि चिन्ह मला दिलं. मग इकडे हा जो चंद्रचूडांचा जो विषय येतो ना, हा त्यांनी आधीच संपवून टाकला. पण तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या प्रकारानंतर महाराष्ट्राच्या लोकांमध्ये एक कन्फ्युजन असेल कुठेतरी की आता काय करायचं? कारण आता कसं आहे, लाडकी बहीण आली आहे. लाडकी बहीण आल्यामुळे एक नवीन नॅरेटिव्ह त्याच्यामध्ये तयार. लाडकी बहीणमुळे आणखीन एक विचित्र भावना जनतेत निर्माण झाली की तुम्ही आम्हाला विकत घ्यायला निघालात, तुम्ही आम्हाला गृहीत धरून चालताय, तुम्ही आम्हाला 1500 रुपये दिले म्हणजे तुम्ही आम्हाला नोकर समजायला लागला. पण त्यांनी तुम्हाला त्यांच्या अजेंड्यावर घेऊन आले ना, कारण तुम्ही लगेच 3000 प्रॉमिस केले त्यांना. पण मला सुद्धा इक्वल प्रॉमिस आम्ही पण त्यांना आमच्या अजेंड्यावर घेऊन आलो ना, कर्जमुक्तीच्या. म्हणजे तुम्ही मी 2 लाखाची करून दाखवलेली, आमच्या अजेंड्यावर ते पण आले. पण हे पूर्ण करणं शक्य आहे का? तुम्ही मी मुख्यमंत्री केलं. होता. नाही मी केलं होतं. आता जे काही प्रॉमिसेस सगळे नाही, आता सुद्धा त्यांनी जी काही भोकं पाडलेत तिजोरीला, ती भोकं बुजवली तर सहज होईल. हे मिंदे आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांसाठी त्यांनी जी काही तिजोरीला भोकं पाडलेत, ती भोकं जरी बुजवली ना तरी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. पण हे प्रॉमिस पूर्ण कोण करणार? म्हणजे महाविकास आघाडी. हो, पण मुख्यमंत्री कोण? म्हणजे हा प्रश्न नेहमीच आम्ही सगळे मिळून ठरवतो. आज म्हणजे सोलापूरमध्ये आपण आहोत आणि पंतप्रधान होते आज सोलापूरमध्ये, आणि त्यांनी हाच मुद्दा काढला की एक पक्ष सांगतो की आम्हाला मुख्यमंत्री पद हवंय, दुसरा पक्ष सांगतो की कोण म्हणाला असं सांगा ना. शिवसेना. म्हणजे काय कधी म्हणाली? तुम्ही मागणी केली होती की? मी मागणी केली होती ती एवढ्यासाठी की काही वेळेला जसं त्यांनी मोदींचा चेहरा केला, आता 2 वेळेला फायदा झाला, यावेळेला तोटा होता राहिला. म्हणजे आता त्यांना पुढच्या वेळेला मोदी तर चालणारच नाही 100%. मग पुढच्या वेळेला त्यांना कोणतरी शोधावं लागेल, नाहीतर नंतर बघू करावं लागेल. तर चेहरा देण्याचा फायदा पण असतो आणि चेहरा देण्याचा तोटा, असा मोदींच्या चेहऱ्याचा महाराष्ट्रात त्यांना तोटा झाला तसा तोटा पण होऊ शकतो. नाही पण तरी मोदींच्या ऐवजी दुसरा चेहरा असता तर महाराष्ट्रात कदाचित फायदा झाला असता. पण उद्धवजी, तुमचं लॉजिक त्याच्या मागे असं होतं की तुम्ही एकदा चेहरा डिक्लेअर केलात की म्हणजे पक्ष एकमेकांचे उमेदवार पाडणार नाही. बघा पण ते काँग्रेस एनसीपीने ऍक्सेप्टच नाही केलं. म्हणजे त्याच्याबद्दल काँग्रेसने तर नाहीच सांगितलं आणि एनसीपीने, म्हणजे पवार सांगत होते की काय कशात काय भटभटणीला मारे, ती म्हण ते त्यावेळेस सांगत होते. नाही, शिवसेना प्रमुखांच्या भाषेत अजून लग्नाचा नाही पत्ता आणि पाळणा कसला आणतंय असंही शिवसेना प्रमुख. म्हणजे थोडक्यात मी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत आणि विचार विसरलेले नाहीत. नाही, पण त्यांनी म्हणजे बेसिक सांगण्याचा मुद्दा असा की त्यांनी तुमच्या ठीक आहे, पण थोडी अंगाई तर गायला लागलेत ना, पाळणा नसलं तरी. कारण आता काय ते म्हणतायत, पवारसाहेब काय म्हणतात आता की ज्याला जास्त सीट्स त्याचा मुख्यमंत्री होणार. मी त्याच्या जाऊन पुढे म्हणतो की पवार साहेबांना जर का त्यांच्या जास्त जागा आल्या तर त्यांच्या मनात जर का जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड किंवा आणखीन कोणाचं नाव असेल तर जाहीर करावं त्यांनी. काँग्रेसने जाहीर करावं, मी जाहीर करीन. तुम्हाला कोणीही मुख्यमंत्री झालं मला हे नकोत, महाराष्ट्राची लुटारू नकोत. नाही, कारण काय दसरा मेळाव्यामध्ये मी बघितलं की तुमची ती क्लिप दाखवली होती. तुम्ही 19ला तुम्ही ज्यावेळेस शपथ घेतली होती ती
कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की मनात की आता मला मुख्यमंत्री पदावरनं पाय उतरवावं लागलं, मला एकदा परत नाही, मला माझ्या डोक्यात तो राग आहे, त्यांनी पाठीत वार केला. ह्याचा अर्थ असा नाही की मला परत मुख्यमंत्री व्हायचंच आहे. पण संधी मिळाली तर तुमची नाही. नाही आज बघा, ह्या गोष्टीला परत मग मी म्हणेन भटभटणीला मारी. परत ते भटभटणीला मारी म्हटलं तर देवेंद्र फडणवीस आक्षेप नाही घेता का मग? नाही, पण इच्छा आहे तुमची मुख्यमंत्री व्हायची? नाही, इच्छा असणं वा नसणं याच्यापेक्षा लोकांची इच्छा काय आहे. आता आम्ही लढतो आहोत आणि ही गद्दारी मी त्यांना दाखवलं की ही शिवसेना प्रमुखांशी झालेली किंवा त्यांच्या मुलाबरोबर झालेली गद्दारी आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना मोठं केलं, आज यांची पंचतारांकित शेती आहे, ही कोणाच्या जोरावर झाली? काय करू शकला असतात तुम्ही आयुष्यात? एवढं सगळं कमावलं आणि ज्यांनी दिलं त्यांना भाजपने फसवलं होतं म्हणून मला ते स्वीकारावं लागलं होतं आणि त्याला तुम्ही खाली खेचलात, ही गद्दारी आहे. आणि त्याच्या आधी मी त्यांना सांगत होतो की बरं, आधीची 5 वर्ष जेव्हा आम्ही होतो तेव्हा ह्याच टिकोजीरावांनी भरसभेत राजीनामा दिला होता, हे नको म्हणून, भाजप नको म्हणून. नाही, पण जे गोष्ट तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करत होता ती तर झालीच ना शेवटी. अनेक ठिकाणी आपण बघतोय की काँग्रेसचे रिबेल उभे राहिलेत, मग आता काँग्रेसने त्यांना पक्षातनं काढून टाकलंय, पण काँग्रेसचे नेते ओपनली त्यांचा प्रचार करतायत. पहिल्या प्रथम भाजपच्या गेल्या 10 वर्षाच्या इतिहासात भाजपमध्ये पण बंडखोरी झाली. म्हणजे मोदी आणि शहाची पोलादी पकड आता भुसभुशीत झालेली आहे. नाही, पण ते तर आम्ही त्यांना विचारू, पण तुमचं नाही विचारून मी माझं उत्तर आहे त्याच्यावर. ह्याचा अर्थ काय की शेवटी राजकारण आहे, हे राजकारण आहे. म्हणजे जसं तुम्ही मला विचारता की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे का, तसं अनेकांना वाटतं त्यांना आमदार व्हायचे. नाही, पण तरी आता प्रणिती शिंदे दिसल्या नाहीत प्रचारात, तुम्हाला वाईट वाटतं? नाही वाईट. तुम्ही म्हणालात की प्रणिती त्यावेळेला विदर्भात होती आणि रात्री ती पोहोचली, ती दुसऱ्या दिवशी मला सकाळी लवकर निघायचं होतं. मग तिचे फोन आले, मी येऊ का दादा, मी येऊ का? म्हटलं नको, तू आता थांब, मला निघू द्या. आणि मी सकाळी लवकर निघालो, तर उद्या पण सकाळी लवकर निघायचे. ते म्हणजे काँग्रेसचे लोक मला अनेकदा असं म्हणतात की उद्धव ठाकरे चिडले की अजिबात माफ करत नाही, ते राग ठेवतात मनात म्हणून, असं नाही, अनेक. मला असेल मी तोंडावर बोलून मोकळा होतो. आणि प्रणितीवरती मी काय रागवलो नाही. मी सांगितलं की प्रणिती बघ, सगळ्यांनी मिळून ही निवडणूक जिंकलेलो आहोत. जसं त्यावेळेला माझ्या शिवसैनिकांनी काम केलं तसं साहजिकच आहे तुझ्याकडनं मी अपेक्षा केली व्यक्त, तर चूक काय? पण या बंडखोरीचा फटका बसेल, कारण शेवटी कुठली विधानसभा बंडखोरी कुठे? म्हणजे जी काही तुमच्या तो फटका सगळ्याच पक्षाने बसणार आणि घात महाराष्ट्राचा होईल जर फटका बसला तर. फटका शिवसेनेला बसेल का, काँग्रेसला बसेल का, राष्ट्रवादीला बसेल का, की या तिघांना बसला तर महाराष्ट्र जो आज गुजरातच्या चरणी वाहून टाकला जातोय, सगळे उद्योगधंदे हे गुजरातला नेत आहेत, त्यांनाही मदत होते. पण ते तुम्हाला स्ट्राईक रेटची वगैरे काही भीती वाटत नाही त्याच्यामध्ये? मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की त्याच्यावर वरुणनी चांगलं उत्तर दिलेलं आहे. मुंबई तकच्या चावडीवर उत्तर दिलं आणि ते खरंच चांगलं दिलं. पण तुम्हाला असं वाटतं की त्याला काही अर्थ नाही स्ट्राईक रेटला? तुमचा परफॉर्मन्स खूप चांगला होता आणि ज्या पद्धतीने. नाही, साहजिकच आहे, मला अधिक जागा जिंकायच्या होत्याच म्हणून तर मी 21 लढवलेल्या. मला 9 जिंकायच्या असत्या तर मी 10च लढवल्या असत्या. जसं पवार साहेबांनी 10 लढून 8 जिंकले. हा, तर ठीक आहे, काही ठिकाणी संभ्रम निर्माण झाला आमच्या जुन्या निशाणी आणि आताच्या निशाणीत. आम्ही मशाल त्यावेळेला 15-20 दिवसच मिळाले होते घरोघरी पोहोचवला. आता तसं नाही, आता मशाल धगधगले कानाकोपऱ्यात. तर आता तो प्रॉब्लेम होईल असं तुम्हाला वाटत नाही? जातीगत जनगणनेवर तुमचं काय मत आहे? कारण हा एक पॅराडाईम शिफ्ट बघायला मिळतो याच्यामध्ये की पण माझं काय म्हणणं आहे, बाळासाहेब ठाकरे एकदा काय त्याचं सूक्ष्म लावूनच टाका ना, कळू दे ना. किती जाती न्याय जनगणना म्हटल्यानंतर आपल्या देशात अनेकता आम्ही एकता म्हणतात, ते कळू दे. पण दिलं पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे सगळ्यांना. शेवटी बाळासाहेबांचं जे म्हणणं होतं की आर्थिक निकषावरती आरक्षण द्या, आर्थिक निकषावरती आरक्षण द्या. मग त्याच्यामध्ये तुम्ही जातपात बघू नका. ज्याला खरोखर आर्थिक त्याची परिस्थिती वाईट आहे त्याला तुम्ही द्या. तर आता तुम्ही जातनिहाय जनगणना करून शेवटी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टक्केवारी वाढवावी लागली तर लोकसभेतच जावं लागणार आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर महाराष्ट्रातनं उद्योगधंदे गुजरातला गेल्यानंतर तुम्ही इकडे आरक्षण देऊनही जर रोजगार मिळणार नसेल तर पहिले हे सरकार बदलावं लागेल, कारण इकडे रोजगार आणावे लागतील. बट यू अग्री विथ द डिमांड की हे झालं पाहिजे. हा, एकदा होऊ दे ना. आणि सगळ्यात महत्वाचं एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की
म्हणजे भारतीय जनता पार्टीला सतत असं वाटत राहतं की तुम्ही याही वेळेस तेच डीएमके फॅक्टर जो आपण म्हणतो दलित मुस्लिम कुणबीवाला त्याच फॅक्टरवरती जाऊन तुम्ही हे करणार आहात. त्यामुळे त्याच्या विरोधात एक बटेंगे तो कटेंगेचा एक नारा दिला जातोय की बाबा तुम्ही स्प्लिट होऊ नका, एकत्र राहा आणि या सगळ्या पद्धतीने हे करा. तुम्ही त्याच्याकडे ते भाजपवाल्यांसाठी, कारण भाजपात त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी झाली. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की बटेंगे तो कटेंगे, भाजपच संपेल. पण एक आहे तो सेफ आहे, नाहीतर ते सगळे साफ आहेत. आणि एक आहे तो सेफ आहे हे त्यांनी भाजपसाठी दिले, कारण एकच भाजप राहिला तर तो सेफ राहणार आहे. पण ते कारण आणखीन पक्ष राहिले तर तो सेफ राहत नाही, कारण त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून प्रतिस्पर्धी नकोय. पण प्रचार तर महायुती म्हणून चाललाय ना पूर्णपणे. तो काही काळापुरता, ते यांना नंतर वापरून फेकून देणार आहेत. म्हणून नड्डा जे बोलले होते की शेवटी एकच पक्ष राहील, म्हणजे एक हे तो सेफ आहे, हे त्यांच्यासाठी आहे. आणि आता तर त्यांनी सांगितलं ना लोकसभेच्या वेळेला की आम्हाला सांगायची पण गरज नाही, आणि म्हणून हे आता मला काय सांगायची पण गरज पण नाही. आता अशी चर्चा आहे उद्धवजी की संघाचे लोक फार जोराने कामाला लागले याला लोकसभेला संपवायला, महाराष्ट्रामध्ये. याला संपवायला. कारण संघाला अपेक्षित असलेला भाजप हा नाहीये. 100 वर्ष यांनी जी काय त्यांच्या आयुष्यातली फुकट घालवली ती अशा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लोकांना डोक्यावर घेण्यासाठी घालवली तुमच्या का? संघातल्या लोकांची बोलणं चालणं नाही, होतं? काही थोडंफार होतं. आणि त्यांच्यामध्ये एक खदखद आहे की अरे हे काय चाललंय, या भ्रष्टाचारानंच डोक्यावर घ्यायचं होतं तर आम्ही आमच्या पिढ्या वाया का घालवलेल्या. म्हणजे अनेक संघाचे कार्यकर्ते, मला त्या संघांच्या कार्यकर्त्यांना जे प्रामाणिकपणाने काम करतात त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांनी घरदार काही न बघता अनेक जण अविवाहित राहिले. कोणासाठी राहिले? या भ्रष्टाचाराने डोक्यावर घेण्यासाठी. हे हिंदुत्व त्यांना मान्य आहे. तर त्यांना पण ते आता थोडंसं नैराश्य आले की अरे आयुष्य मी फुकट घालवलं आणि ह्यांना का डोक्यावर घेऊ मी. म्हणजे ज्यांच्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करतात, मग त्यांनी पैसे खाल्ले म्हणून आरोप करतात, त्यांना मंत्रिमंडळात घेता, दाऊदचा माणूस म्हणून आरोप करता, त्यांना बरोबर घेता, इक्बाल मिरची बरोबर व्यवहार केला म्हणून बोलता, त्याला तुम्ही बरोबर घेता. ह्याच्यासाठी 100 वर्ष घालवली. म्हणजे कधीच करून झालं असतं ना. नाही, पण मला एक तुम्ही जेन्युअनली उत्तर द्या. म्हणजे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. कारण 19 नंतर लोक म्हणतात काही होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये. ऑलरेडी नवाब मलिक वगैरे यांनी बोलायला सुरुवात केली की खरा खेळ 23 नंतर सुरू होणार महाराष्ट्रामध्ये. खूप चर्चा अशी सतत होत असते की तुम्हाला संपर्क केला गेला भाजपकडनं, तुमचा कॉन्टॅक्ट कुठेतरी आहे, पुन्हा नव्याने जुळवून घेतलं जाईल, नंबर्सवरती डिपेंड असेल, कोण किती सीट जिंकेल. बरोबर आहे. तुम्ही भाजप बरोबर जाण्याची शक्यता आहे? हो, पण मी भाजप बरोबर जायला मी ते माझ्याबरोबर काय म्हणून युती करणार? कोणावर? माझ्याबरोबर म्हणजे कोणावर युती करणार? माझ्याकडे नाव नाही, चिन्ह नाही, पक्ष फोडलाय आणि त्याने तर मला नकली संतान बोलले. मग कोणावर युती करणार? माझा प्रश्न सोडा, ते कोणाशी बोलणार? ते बोललेच होते ना गेल्या ते बोलले, पण फेब्रुवारी माझ्याशी 2019 कोणत्या, म्हणजे मी कोण आहे म्हणून ते माझ्याशी बोलणार? पण तुम्ही अजिबात कुठल्याही परिस्थितीत भाजप नाही बरोबर नाही, ते सोडा, पण ते कोणत्या, माझ्याशी बोलताना मी कोण आहे? माझ्याकडे पक्ष नाहीये, चिन्ह नाहीये. बट यू डोंट सी एनी रिअलाइनमेंट. म्हणजे 2000 अरे हो, पण माझ्याशी काय म्हणून बोलणार ते तर सांगा ना. रिअलाइनमेंट करायला काहीतरी लागतं. तुम्ही कशात हवेत बोलणार? माझ्याशी मी तर नाहीच आहे काही. नाही, कारण काय ना नवीन नवीन गोष्टी पुढे येतात. आता अचानक अरे, अजित बरोबर पवार काय आहे. म्हणाले की बाबा जसं अदानी होते त्यावेळेस चर्चेमध्ये भाजप आणि एनसीपीने एकत्र यावं यासाठी वगैरे, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी होऊ शकतात. परत जर एखादी अलायन्स करायचं झालं निवड. आता त्यांच्याकडे अजित पवारांकडे पक्ष आहे, चिन्ह आहे. मिंद्याला त्याने माझं पक्ष चिन्ह दिलेलं आहे. माझ्याशी अलायन्स म्हणजे तुम्ही काय सांगणार? कोणाबरोबर आम्ही अलायन्स केलंय? उद्धव ठाकरेंबरोबर alliance हो, केलं. पण काय पक्षच नाहीये ना. पण आता इलेक्शन कमिशनने तुम्हाला मान्यता दिली आहे राज्य पक्ष म्हणून. हो, पण माझी शिवसेना माझी शिवसेना आहे. ज्याने माझा पक्ष चोरला, फोडला, संपवायला निघाले मला, तर तुम्ही माझ्यावर युती करायला येऊ कशी शकता? शेवटी मला एक 2 प्रश्न विचारायचे आहेत उद्धवजी. अरे शेवटचा प्रश्न तुमचा होता मग. नाही, मला 2 प्रश्न विचारायचे. त्यातलं एक उत्तर तुम्ही खरं तर दिलंय, पण मला तरी सुद्धा ते विचारायचं आहे की बेसिक. ऐका एक मिनिट. महाराष्ट्राच्या लुटारूंबरोबर मी परत जाणार नाही. आणि महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे. महाराष्ट्राचं माझं नातं आहे, रक्ताचं नातं आहे. नाही, पण ते रक्ताचं नातं तुम्ही ठाकरे बरोबर तुम्ही तुमचं रक्ताचं नातं तुम्ही काय म्हणतात त्याला, ते तुम्ही पालन करत नाही असा आरोप लागला तुमच्यावर. मी तुम्हाला एक सांगू. म्हणजे आता उदाहरणार्थ नाही, एक सांगतो. मी वडील पण आहे आणि मी मुलगा पण आहे. माझ्या वडिलांना झालेल्या यातना मी विसरू शकत नाही. त्यावेळेला शिवसेना भवनवरची जी दगडफेक झाली आणि ज्या शिवसैनिकांचं रक्त सांडलं, त्या रक्ताशी माझं नातं आहे.
कारण ते रक्तच आज मला संकट काळामध्ये माझ्या सोबत राहिलेलं आहे. त्याच्यामुळे माझं रक्ताचं नातं जरूर आहे, ते माझ्या शिवसैनिकाशी आहे. जे रक्त त्यावेळेला शिवसेने भवनवरती ज्यांनी दगडफेक केली होती कोणी तुम्हाला माहिती आहे, आणि माझ्या सैनिकांची डोकी फुटली होती, रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तिकडे आणलं जात होतं आणि रक्ताचा सडा पडला होता, त्या रक्ताशी माझं नातं आहे. पण त्यांनी जर आणि तेच आज संकट काळात माझ्या अंगावरती चालून नाही येत आहेत, ते माझ्यासाठी अक्षरशः काळोखात उडी मारले त्यांनी. आज हे टीका करतात माझ्यावरती, मला किंवा आदित्यला वेडवाकडे काही बोलतायत. माझं एक तरी वाक्य असं वेडवाकडे त्यांच्यावरती काय बोलले मी किंवा आदित्य, ते वाटेल ते बोलतात. माझ्या आजारपणाची चेष्टा केली, सगळ्याची चेष्टा केली. मग हे नातं कोणतं? रक्ताचं नातं हे सगळीकडे जपलं पाहिजे. नुसतं निवडणुकीत तुम्ही उमेदवार दिला नाही पाहिजे हे रक्ताचं नातं नाहीये. तर रक्ताच्या नात्याला तुम्ही जागा. इतर वेळेला प्रत्येक भाषणात तुम्ही माझी खिल्ली उडवणार असाल, मला वाटेल ते बोलणार असाल, तर ते रक्ताचं नातं, रक्ताच्या नात्याला काही किंमत नाही. त्या काही नंबर तुमच्या डोक्यात आहे निवडणुकीत किती सीट जिंकू शकतील? नाही, मी तुम्हाला मागे पण सांगितलं, मी कधी आकडा लावत नाही आणि जिंकायच्या ईर्षेनेच लढतो. पण पूर्ण बहुमत महाविकास आघाडीला मिळेल. मिळवण्यासाठीच तर आम्ही लढतो आणि मला वाटतं यावेळेला मिळेल. कारण महाराष्ट्राला जे काय चाललंय, महाराष्ट्राला मुळामध्ये राग आलाय की महाराष्ट्र लुटला जातोय. हा महाराष्ट्राच्या डोक्यात भिनलेला राग आहे. आणि मुंबई ज्या पद्धतीने अदानीला देण्याचं घाटते, तसं शेतकऱ्याला चिंता पडली, उद्या त्याचा सातबारा पण अदानीच्या नावाने होईल. आणि होऊ शकतं, कारण एअरपोर्ट दिलेत, पोर्ट आहेत, त्याच्यानंतर वीज दिलेली आहे, अनेक गोष्टी. म्हणजे ते जे शेतकऱ्यांचे काळे कायदे आणणार होते त्याच्यात सुद्धा अदानी वगैरे हे सगळंच होतं. म्हणजे सबका मालिक एक, तशी आता आणि सब भूमी गोपाल की, तशा पद्धतीने झालं तर माझ्या शेतकऱ्याचे सातबारा सुद्धा, अगदी चंद्रपूरची शाळा सुद्धा अदानीला दिले. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं नाही वाटत? हे सगळं जे भेसळ झाली आहे सगळी, की भेसळ कोण म्हणजे कोणाबरोबर आणि कोण, नाही, ह्या गोष्टी करण्यासाठीच तर माझं सरकार पाडलं, कारण मी ते होऊ दिलं नसतं. ठीक आहे उद्धवजी, की तुम्ही खरोखरच वेळात वेळ काढून माझ्याशी बोलला, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मला असं वाटतं की 23 नंतर आपल्याला पुन्हा एकदा भेटावं लागेल. नक्की. कुठच्या रूपात भेटायचं ते आपण नंतर बघू. ते जनता ठरवेल. धन्यवाद. धन्यवाद. Thank you. जय हिंद, जय महाराष्ट्र.